वसिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग पाण्डुरङ्गकारो प्रथमनमन पाण्डुरङ्गकारो प्रथमनमन पाण्डुरङ्गकारो प्रथमनमन पाण्डुरङ्गकारो प्रथमनमन दुसरे चरण सताचिया दुसरे चरण सताचिया त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथमान मन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथमान दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जिओ धरार्थावतारं कलंकं कतेजो धिकामोदिवक्त्रं खलानीशवादा पनदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सारे तीर्थ धाम आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में गुरु मेरी पूजा गुरु गोविंदा गुरु मेरा पार ब्रह्मा गुरु भगवंत गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः संत स्वरूपाय नमः श्री साई देवाय नमः संत स्वरूपाय नमः श्री साई देवाय नमः ओम नमो सच्चिदानंद साई देवाय नमः ओम नमो सच्चिदानंद साई देवाय नमः ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपम देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी जोजी सचितानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि तवे तापत्रय विनाशाय
श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रवर्जन्तमनुपेतमपेतकृत्यं त्वयि पायनो विरहकातराजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदु स्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्तचोर प्रभु, जय जय माखन चोर। शरण शरण हनुमंता तुम्हाल रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मजदाव्या सुबटा। हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन। सुनलो मेरी पुकार पवन सुत विनती, बारंबार पवन सुत विनती, बारंबार सुत विनती, बारंबार पवन सुत विनती, बारंबार। श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में। देख लो मेरे दिल के नगीनों में, देख लो मेरे दिल के नगीनों में, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने 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 में। राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम राम सीता राम राम राम, राजा राम 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 राम सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम। संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावेदास झालो त्यांचा, तेची माझी हिता करी ती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला भंग, अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचे असणारे लाडके लढीवाळ भक्त, नव्हे नव्हे तर ज्यांनी हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं असे असणारे छत्रपती शिवाजी राजे आणि राजांना हे उपदेश करणारे। राजे, आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे, परंतु तुमच्या हातामध्ये ढाल आणि तलवार असणं हा तुमचा परमार्थ आहे, असा उपदेश करणारे वैराग्य राग रसिक संत शिरोमणी जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबार आहे।
यांचा उत्कृष्ट असा संतपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आज आपण या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला. विठ्ठल 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 कार्यक्रमाचं नियोजन काय हे जरी सर्वांना ठाऊक असलं तरी प्रत्येक वक्त्याचं कर्तव्य आहे की कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा हा परिहार देणं. तर परात्पर परमेश्वर परम राज्य परम रसिक भक्तवांचल कल्पतरू भक्तवांचल दीनबंधू भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं हनुमान जयंती निमित्त चालू असलेला हा भव्य दिव्य अशा प्रकारे अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामधील दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली. खरं तर ज्यांच्यामुळे मला या ठिकाणी येण्याचा योग आला असे असणारे आदरणीय गुरुवर्य हरिभक्त परायण रामगिरी बाबा येळीकर येळेश्वर संस्थान येळी. खरं तर बाबांनी फोन केला होता की कीर्तनाला यावं लागेल आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित राहिले. खरं तर त्यांच्यामुळे तुमचं सर्वांचं दर्शन मला या ठिकाणी घडलं. सुंदर असं आयोजन या ठिकाणी आहे, सुंदर असं नियोजन या ठिकाणी आहे, सुंदर अशी साऊंड सिस्टम आहे, गायक आहेत, वादक आहेत, सर्व वातावरण या ठिकाणी सुंदर आहे. आणि या ठिकाणी एवढं सुंदर आयोजन नियोजन सर्व ग्रामस्थ मंडळींनी केलं. समस्त ग्रामस्थ सर्व सांगवीकर मंडळी एकदा सर्वांचे तुमचे या ठिकाणी आभार मानते आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. विठ्ठल 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 अभंग हा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराया संतान या ठिकाणी सांगतात की संतांच्या चरणावरती विश्वास ठेवा, कारण की संतांच्या चरणावरती विश्वास ठेवा आणि सर्व भावाने भक्तीने त्यांचा दास व्हा. कारण की आजकाल दास होण्याची कुणाचीही इच्छा राहिलेली नाही. प्रत्येकाला वाटतं मी मालक असावा, प्रत्येकाला वाटतं की मी मालक असावा, परंतु मी दास असावा असं कुणालाही वाटत नाही. परंतु दास्यत्व स्वीकारलं आमच्या हनुमंतरायांनी. दास्यत्व निकट दास्यत्व निकट हनुमंत पै केले म्हणून देखील रामचरण. दास्यत्व स्वीकारलं आमच्या हनुमंतरायांनी
म्हणून जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतात की सर्व भावाने भक्तीने त्यांचा दास व्हा आणि संतांच्या चरणावरती विश्वास ठेवा. आता तुम्ही म्हणाल ताई, संतांच्या चरणावरती आम्ही विश्वासही ठेवू, सर्व भावाने भक्तीने त्यांचा दासही हो, परंतु त्यामध्ये आमचा फायदा काय? कारण की आजकाल लोक फायदा असल्याशिवाय कुठलीही गोष्ट करत नाही. त्यामध्ये फायदा आहे कोणता? तर तुम्ही जर त्यांचा दास झाले, त्यांची त्या ठिकाणी सेवा केली, त्यांच्यावरती विश्वास ठेवला, तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, त्याची माझी हिता करी ती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. संत महात्मे तुमचं हित करतील आणि तुमच्या जीवाचं कल्याण केल्याशिवाय संत महात्मे राहणार नाहीत. जेणे हा गोपाळ कृपा करी. आता कृपेविषयी जर बोलायचं झालं तर शास्त्रामध्ये 4 कृपा सांगितल्या: देवकृपा, गुरुकृपा, आत्मकृपा आणि शस्त्रकृपा. आता या कृपा आपल्यावरती झाल्या पाहिजे. या सर्व कृपा होण्याची गरज नाही, परंतु यामधील एक जरी कृपा आपल्यावरती झाली तरी बाकीच्या कृपा बरोबर आपल्या पाठीमागे येत असतात. ती कृपा म्हणजे गुरुकृपा. गुरुकृपा आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाची असते. माऊली ज्ञानोबाराय सुद्धा हरिपाठामध्ये सांगतात, श्री गुरु सारिखा हस्तापाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. गुरु, एक तरी गुरु आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे. आणि गुरुची कृपा जर आपल्यावरती झाली तर बाकीच्या कृपा आपल्या पाठीमागे येत असतात. गुरुकृपा झाल्याच्या नंतर देवकृपा होते, आत्मकृपा होते, शास्त्रकृपा देखील होते. म्हणून गुरुची कृपा ही महत्त्वाची आहे. ती कृपा आपल्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर झाली पाहिजे. पुढे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, बागलिया माझ वाहतील कडे, त्यांची याने जोडे सर्व सुख. बघा, आता ज्याप्रमाणे भगवंताचा जर विचार केला तर भगवंताजवळ ज्याप्रमाणे सर्व संत महात्मे आहेत, सर्व साधू संत त्या ठिकाणी आहेत. कुणी भगवंताच्या बोटाला धरलंय, कुणी भगवंताच्या कडेवरती बसले. विठू माझा लेकुरो बाळा, संगे गोपाळांचा मेळा. ज्याप्रमाणे भगवंताने संत महात्म्यांना कडेवरती उचलून घेतलं, त्याचप्रमाणे या परमार्थामध्ये वाटचाल करत असताना, परमार्थाची वाटचाल करत असताना जर एखादा साधक, एखादा भक्त जर या वाटेवरती थकला तर भगवंताप्रमाणे संत महात्मे देखील त्या साधकाला आपल्या कडेवरती उचलून घेतात. म्हणून त्या संत महात्म्याची उच्चिष्ट पचवण्याची ताकद ही आपल्यामध्ये असायला पाहिजे. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता भावार्थ समजला म्हणजे जवळजवळ कीर्तन हे समजल्यासारखंच आहे, बरोबर ना महिला मंडळ? मग तुम्ही झोपी गेल्या तरी काही हरकत नाही, जाताना उठवून देईल मी तुम्हाला. झोपल्या नाही ना कोणी? मागच्या महिला मंडळ विठाला विठाला बघा, ज्या महापुरुषाचा, ज्या योगीराजाचा अभंग आज आपण या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला, त्या महापुरुषाबद्दल, त्या योगीराजाबद्दल अनेकांनी आपली भावना व्यक्त केलेली आहे की तुकोबाराय म्हणजे नेमकं काय आहे. तर तुकाराम 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 तुकाराम, नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम. धन्य तुकोबा समर्था, धन्य तुकोबा समर्था. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम. तुकोबारायांचं नाव ऐकल्याच्या नंतर यमाच्या अंगाला कंप सुटावा, हा महिमा तुकोबारायांचा आहे. तुकोबारायांच्या नामामध्ये फार ताकद आहे, तुकोबारायांच्या वाणीमध्ये फार ताकद आहे, तुकोबारायांच्या पाऊल वाटेमध्ये फार ताकद आहे. नव्हे तर तुकोबारायांच्या संदर्भातील ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्वांमध्येच फार ताकद आहे. बघा, तुकोबारायांच्या पाऊल वाटेमध्ये किती ताकद आहे सांगून जाईल तुम्हाला. तुकोबाराया वाटेनं चालायचे, ती पायवाट देवाचं भजन करायची. आता आपली वाट लागली तरी आपण देवाचं भजन करत नाही, पण तुकोबारायांची पायवाट देवाचं भजन करत होती. काय त्यांचा अधिकार होता. तुकोबाराय रात्रंदिवस भजन करायचे, रात्रंदिवस भजन करायचे. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, गोविंद गोविंद. मना लागलिया छंद, मना लागलिया छंद, मना लागलिया छंद, गोविंद गोविंद.
मना लागलिया छंद. तुकोबाराय रात्रंदिवस भजन करायचे. त्यांना भान राहिलं नव्हतं. अखंड चिंतन करायचे. त्यांना भान राहिलं नव्हतं. स्थळाचं भान राहिलं नव्हतं. काळाचं भान राहिलं नव्हतं. वेळेचं भान राहिलं नव्हतं. नवे नव्हे तर मी स्वतः कोण आहे याचं देखील त्यांना भान राहिलं. माझी माझ झाली अनावर वाचा. 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 छंद या नावाचा घेतला असे. त्यांना स्वतःचं भान राहिलं नव्हतं. असो ऐसा कोटी आठवची नाही. देहीच विदेही भोगू दशा. स्वतःचं भान राहिलं नव्हतं त्यांना. मी स्वतः कोण आहे याचं भान त्यांना राहिलं नव्हतं. जगद्गुरु तुकोबाराय रात्रंदिवस भजन करायचे. परंतु कधी भंडार डोंगरावरती भजन करायचे, कधी घोर डोंगरावरती करायचे, कधी भामचंद्र डोंगरावरती भजन करायचे. एका जागेवर भजन करत नव्हते. रात्रंदिवस भजन करायचे. आता जिजाबाई फार बोलत होत्या त्यांना. आपल्या काय बोलतात महाराज आपल्याला. जिजाबाई फार बोलायच्या त्यांना. एवढं बोलायचे जिजाबाई. परंतु जिजाबाईंच्या जीवनामध्ये एक नियम होता की आपल्या कपाळावरचं कुंकू, आपल्या गळ्यातील मंगळसूत्र, पायातील जोडवं, आपलं सौभाग्य ज्याच्यामुळे आहे ते जेवलंय का नाही ते अगोदर बघत होत्या. आता हे तुमच्या बघतात का नाही हे मी तुम्हाला विचारणार नाही. तो अधिकारही मला नाही. परंतु जगद्गुरु तुकोबारायांच्या ज्या सौभाग्यवती होत्या त्या जगद्गुरु तुकोबाराय जेवल्याशिवाय जेवत नव्हत्या. बोलत होत्या त्यांना. परंतु त्या जगद्गुरु तुकोबाराय जेवल्याशिवाय जेवत नव्हत्या. परंतु जे बोलतात ना महाराज ते मोकळ्या मनाचे असतात बरं का. जे बोलून टाकतात त्यांच्या पोटामध्ये कधीच काही नसतं. ते मोकळ्या मनाचे असतात. परंतु जे बोलत नाही परंतु करायचं ते करतात ते प्युअर आतल्या गाठीचे असतात. म्हणून बोललेली माणसं हे कधी पण चांगले. तसं जिजाबाई बोलत होत्या. परंतु त्यांचं मन हे एवढं निर्मळ होतं. जिजाबाई तुकोबाराय जेवल्याशिवाय कधी जेवत नव्हत्या. मग आता महाराजांना जेवायचे. महाराज त्यांना काही जागेवरती सापडत होते का नाही. महाराजांना जेवायचे. भाजी बनवावी, चपाती बनवावी, टोपलीमध्ये भरावी, त्याच्यावरती झाकण ठेवावं. ते भाजी चपाती गरम काय असेल ते डोक्याला भाजू नये म्हणून चुंबाळ करावी आणि ते उचलून घ्यावं. चप्पल सरकावी, निघावं महाराजांचा शोध घेत घेत. भामचंद्र डोंगरावरती पाहावं, तिथं महाराज नाही सापडले. भंडार डोंगरावरती पाहावं, तिथंही महाराज नाही सापडले. गोर डोंगरावरती पाहावं, तिथंही महाराज नाही सापडले. मग कुठंतरी एका जागेवरती महाराज सापडले की बोलण्यातून चीड व्यक्ती करावी, चिडावं. अहो महाराज कुठंतरी एका जागेवरती थांबत जा ना तुम्ही.
शोधायचं किती असतं? रोज सर्व एवढं ओझं घेऊन 2-3 डोंगर चढावीत उतरावीत एवढं सोपं वाटतं का? महाराज म्हटले, अगं आवले, तुला रोज एवढे 2-3 डोंगर चढण्याची आणि उतरण्याची काहीच गरज नाही. तू एक काम कर ना. काय करू? म्हणे डोंगर चढण्याची आणि उतरण्याची काय गरज आहे? डोंगर चढण्या अगोदर पाय वाटेला त्या ठिकाणी कान लावत जा. जी पायवाट देवाचं भजन करील समजावं त्या पायवाटेनं मी गेलोय. आता जिजाबाई अगोदरच वैतागलेल्या होत्या. डोक्यावरचं टोपलं खाली घेतलं, दणकन महाराजांपुढे आदळलं आणि महाराजांना म्हटले, अहो महाराज, तुम्ही लागले सांगायला इथं माणसाची थोबाडं पटकन विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही आणि तुम्ही लागले सांगायला की पायवाट देवाचं भजन करते. नाही म्हणे, अगं आवले, तू मला जास्त बोलायला लावू नको, तू प्रॅक्टिकली करून पहा. आता जगद्गुरु तुकोबाराय जिजाबाई घरी आल्या. घरी आल्याच्या नंतर अख्खी रात्र त्या ठिकाणी विचारात गेली की बाबा खरंच पायवाट देवाचं भजन करीत असेल का? आणि जी पायवाट देवाचं भजन करते त्या पायवाटेने माझेच पती गेलेत का दुसरा एखादा साधू महात्मा गेलाय? अख्खी रात्र जिजाबाईंची त्या ठिकाणी विचारामध्ये गेली. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली आणि सकाळ झाल्याच्या नंतर सर्व काम टपटप त्या ठिकाणी आवरून घेतलं. पुन्हा भाजी बनवली, चपाती बनवली, टोपल्यामध्ये भरवली, झाकण ठेवलं आणि निघाल्या महाराजांचा शोध घेत घेत. भर दुपार झाली. एवढं ऊन पडलेलं होतं, उन्हाळ्याचे दिवस होते, फार ऊन त्या ठिकाणी पडलेलं होतं. पुन्हा डोंगर चढणार, कपाळावरती आठ्या गोळा झाल्या, परंतु मनामध्ये भाव जागा झाला, चेहऱ्यावरती हसू उमललं की आज आपल्याला आपल्या पतीची पाय वाटेवरून परीक्षा घ्यायची की खरंच पायवाट देवाचं भजन करते का? आणि जी पायवाट देवाचं भजन करते त्या पायवाटेने माझेच पती गेलेत का दुसरा एखादा साधू महात्मा गेलाय? जिजाबाईंनी डोक्यावरचं टोपलं खाली टेकवलं, खाली वाकल्या, गुडघे टेकवले, खाली वाकल्या, आपला कान त्या ठिकाणी जमिनीला लावला. तर ती पायवाट देवाचं भजन करत होती. ती पायवाट त्या ठिकाणी म्हणत होती, विठ्ठला माय बापा पांडुरंगा दीननाथा करुणा करा दया सागरा मेघश्यामा पांडुरंग. ती पायवाट देवाचं भजन करत होती. पायवाट त्या ठिकाणी म्हणत होती, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. टाळी वाजवा सर्वांनी, टाळी वाजवा. श्रीराम जय राम जय
देवाचं भजन करत होती. पैवाट त्या ठिकाणी म्हणत होती, मेरो राधा रमण गिरिधारी गिरिधारी श्याम बनवाई. 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 ती पायवाट त्या ठिकाणी देवाचं भजन करत होती. एवढं सुंदर भजन ती पायवाट करत होती. जिजाबाई आश्चर्यचकित झाल्या. अरे ही पायवाट तर खरंच देवाचं भजन करते, परंतु या पायवाटेने माझेच पती गेलेत का दुसरा एखादा साधू महात्मा गेलाय ते बघण्यासाठी सरळ वरती गेल्या. वरती गेल्याच्या नंतर त्यांना खऱ्या साधूचं दर्शन झालं. मायबाप, त्या साधूच्या अंगावरती भगवे कपडे नव्हते. शांत मूर्ती, धवल वस्त्र, शांत मूर्ती, चेहऱ्यावरती एवढं तेज झळकत होतं. भक्तीचं नामाचं तेज त्यांच्या चेहऱ्यावरती झळकत होतं. अशा असणाऱ्या साधूचं नाव, अशा असणाऱ्या संताचं नाव, महात्म्याचं नाव ते म्हणजे जगद्गुरु तुकोबाराया. जिजाबाई त्या ठिकाणी गेल्या, नतमस्तक झाल्या, आपले हात जोडले, नतमस्तक झाल्या, दर्शन घेतलं आणि आपल्या पतीचा महिमा त्या ठिकाणी त्यांना कळाला. म्हणजे मला सांगायचं मायबाप एवढंच की जगद्गुरु तुकोबाराया यांची पैवाट देवाचं भजन करते हा त्यांचा अधिकार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जगद्गुरु तुकोबाराया म्हणजे अजिबात सामान्य संत नाहीत. जगद्गुरु तुकोबाराया म्हणजे नेमकं काय आहेत? जगद्गुरु तुकोबाराया म्हणजे काय आहेत बघा. जगण्याचा पाया चालण्याचे बाळा, जगण्याचा पाया चालण्याचे बाळा, विचाराची कळा तुकाराम तुकाराम. जगण्याचा पाया चालण्याचे बाळा. जगद्गुरु तुकोबाराया म्हणजे जगण्याचा पाया चालण्याचे बळ, विचारांची कळ तुकाराम. तुकोबाराया म्हणजे अजिबात सामान्य संत नाहीत. तुकोबाराया म्हणजे या परमार्थाचं नाक आहे आणि या नाकाला भक्तीचा शेंडा आहे. आता मला सांगा महिला मंडळ, आपण जर एखाद्या रूपाची पारख करायला गेलो तर त्या व्यक्तीचं आपण अगोदर काय बघत असतो? बोलता येतं ना तुम्हाला का नाही? बोलता येतं का तुम्हाला? तुम्ही जर बोलले नाही तर मी पण बोलणार नाही. तुम्हाला बोलायचंय का? जर आपण एखाद्या व्यक्तीच्या रूपाची पारख करायला गेलो तर त्या व्यक्तीचं आपण अगोदर काय बघत असतो? नाक बघत असतो, बरोबर ना? एक वेळेस आपण रंगाला जास्त किंमत देणार नाही, परंतु नाकाला जास्त किंमत देतो. ज्याचं नाक सुंदर तो दिसायला सुंदर, रंगाला आपण किंमत देत नाही एक वेळेस, परंतु नाकाला जास्त किंमत देतो. अगदी गोरा आहे, कापसासारखा पांढरा शुभ्र, एवढा गोरा आहे, एवढा गोरा आहे, परंतु नाकच जर म्हशीने पाय दिल्यासारखं असलं तर त्या रंगाला सुद्धा आपण किंमत देत नाही. म्हणून नाक हे कसं असावं? माणसाचं धारदार असावं. कसं असावं नाक? महिला मंडळ, नाक कसं असावं? धारदार असावं. कसं असावं पुरुष वर्ग? नाक धारदार असावं. ऐका, नाक हे धारदार असावं. नाक हे कसं असावं? धारदार असावं, परंतु नाकाला धार नसावी, नाहीतर त्या धारदार नाकाला सुद्धा काही किंमत नाही. नाकाला जर धार असली तर माणसाला जेवू वाटत नाही, पाणी सुद्धा पिऊ वाटत नाही. मग हॉटेलमध्ये जातात जेवायला, तिथं गेल्याच्या नंतर डबल धारीवाले असतात, परंतु तिथं जेवण करतात का? कारण की किचन रूम साईडला असते ना, त्यात वाढणारा पुन्हा धारीवाला असावा, म्हणजे तिथंही उपाशीच मेला. म्हणजे मला सांगायचं काय, नाक हे माणसाचं धारदार असावं, परंतु नाकाला धार ही नसावी. तसं तुकोबाराया म्हणजे या परमार्थाचं नाक आहे आणि या नाकाला भक्तीचा शेंडा आहे. विठ्ठल विठ्ठल तुकोबाराया म्हणजे अजिबात सामान्य संत नाहीत. तुकोबारायांचं वर्णन करणं म्हणजे आपल्यासारखेचं काम नाही. माझी मज झाली अनावर वाचा हा भाग वेगळा राहिला, परंतु लहान तोंडी मोठा घास तुकोबारायांचं वर्णन करणं म्हणजे आपल्यासारख्याचं काम नाही. तुकोबाराया म्हणजे फार मोठे आहेत. किती मोठे आहेत तुकोबाराया? अनु रेणुया थोकडा तुका आकाशा एवढा,
आभाळा एवढे तुकोबाया यांनी आपल्यावरती बघितलं, खाली आपल्यावरती बघितलं, नजर टाकली आपल्यावरती आणि विचार केला की बाबा किती पळतात ही लोक, किती पळतात, कष्ट करतात, परंतु पळता पळता कुठेतरी यांना अविश्वासाची ठेच लागते. परंतु अविश्वासाची ठेच लागते. जे 10-20 पावलं पुढं पळायचं ते 10-20 पावलं पुन्हा पाठीमागे पडतात आणि त्यांना कुठेतरी ग्रीप घ्यावा, गती मिळावी म्हणून प्रयत्न करतात. परंतु प्रयत्न करत असताना त्यांच्या पुढे कुणीतरी निघून जातो. प्रयत्न करत असताना हताश होऊन जातात आणि हताश होऊन कधी आयुष्याचा शेवट येतो हे त्यांनाही कळत नाही. आयुष्याचा शेवट त्या ठिकाणी येतो आणि या गोष्टीचं चिंतन करून मरतात ही लोक. कसं सांगावं यांना, काय सांगावं? आपण जर सांगावं तर आपली भाषा यांना कळत नाही आणि कळाली तरी वळत नाही आणि जरी वळाले त्यांना ही दगड मारणारे भरपूर आहेत. मग कसं सांगावं यांना? परंतु या समाजाला एक सवय आहे. प्रत्येक माणूस जीवनामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येक माणसाचा हा स्वभाव आहे की प्रत्येक माणूस कुणाकडे तरी पाहून जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो. महिला मंडळ, मला सांगा, नाकामध्ये नथ ही कशी घालायची हे अगोदर आपल्याला कळतं का? दुसऱ्याचं बघितल्याच्या नंतरच कळतं, बरोबर ना? दुसऱ्याचं बघितल्याच्या नंतर आपल्याला कळतं की नाकामध्ये नथ ही कशी घालायची. किंवा ते विषय सोडा, संक्रांतीला आपण भारी भारी साड्या घेतो, 2-2 हजाराच्या साड्या आपण संक्रांतीच्या सणाला घेत असतो. परंतु हळदी कुंकू लावताना आपण आपल्या अंगावरची साडी बघतो का दुसऱ्याच्या अंगावरची साडी बघतो? दुसऱ्याच्या अंगावरची साडी आपण बघतो. म्हणजे या समाजाला सवय आहे की प्रत्येक माणूस जीवनामध्ये आल्याच्या नंतर कुणाकडे तरी पाहून जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो, कुणाकडे तरी पाहून जीवन जगत असतो. मग जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जसं तुम्ही दुसऱ्याकडे पाहून जीवन जगता त्याचप्रमाणे मी जसं जीवन जगलो तसं जीवन जगा. काय केलं मी जीवनामध्ये येऊन? तर संतांच्या चरणावरती विश्वास ठेवला. म्हणून तुम्ही संतांच्या चरणावरती विश्वास ठेवा, सर्व भावाने भक्तीने त्यांचा दास व्हा. हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. ए संतांचे पायी हा माझा विश्वास, 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 ए संतांचे पायी हा माझा विश्वास, संतांचे पायी हा माझा विश्वास, संतांचे पायी हा माझा विश्वास, संतांचे पायी हा माझा विश्वास. सर्व भारताचा झालो त्याचा, सर्व भारतात झालो त्याचा, संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. जगद्गुरु तुकोबारायांनी विश्वास कुठे ठेवला? तर संतांचे पायी हा माझा विश्वास. संतांच्या चरणावरती विश्वास त्यांनी ठेवला. मग आपणही विश्वास ठेवला पाहिजे. कुठे ठेवला पाहिजे? तर संतांच्या चरणावरतीच आपण विश्वास ठेवायला पाहिजे. बघा, आता विश्वास 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 म्हणजे नेमकं काय? आपण दिवसभरातून 10 ते 15 वेळा विश्वास 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 म्हणत असतो, परंतु विश्वास म्हणजे नेमकं काय? बरं, विश्वास नावाची माणसं देखील असतात, परंतु त्यांचाच विश्वास हा हरवलेला असतो. मग विश्वास नेमकं म्हणायचं कशाला? आता मला सांगा, विश्वास हा शब्द किती अक्षराचा आहे? किती अक्षराचा आहे विश्वास हा शब्द? 3.5 अक्षराचा हा शब्द आहे. आणि आपलाच नरदेह आपल्या हाताने मोजा, किती हाताचा नरदेह आहे? तर 3.5 हाताचा हा नरदेह. मग या 3.5 हाताच्या नरदेहाचं सबंध आयुष्य या 3.5 अक्षरावरती अवलंबून आहे. म्हणून विश्वास नेमकं म्हणायचं कशाला? बघा, तुम्हाला सांगून जाईल. महाभारताचं युद्ध पेटलेलं आहे, त्यामध्ये कौरवांच्याकडे पांडवांच्या 1.5 सैन्य आहे आणि पांडवांकडे 7 अक्षौहिणी सैन्य आहे. आता कौरवांच्याकडे पांडवांच्या
कौरवांचं दीडपट सैन्य आहे आणि पांडवांकडे 7 अक्षयिणी सैन्य आहे. 21,870 हत्ती, 21,870 पायदळ, 1,09,000 त्या ठिकाणी घोडे, एवढं सर्व याची बेरीज जी होते ना त्याला 1 अक्षयिणी म्हणतात. आणि असं 7 अक्षयिणी सैन्य हे पांडवांच्याकडे आहे आणि त्यांच्याही दीडपट सैन्य हे कौरवांकडे आहे. परंतु तरी देखील पांडवांकडचे जे बलाढ्य योद्धे आहेत त्यांच्या केसाला सुद्धा धक्का लागत नाही. परंतु कौरवांच्याकडचे जे बलाढ्य योद्धे आहेत, भीष्माचार्य असेल, कृपाचार्य असेल, द्रोणाचार्य असेल, हे सर्व बलाढ्य योद्धे त्या ठिकाणी मरत आहेत, धारातीर्थ पडत आहेत, त्या ठिकाणी मृत्यूशी झुंज देत आहेत. हे दुर्योधन आपल्या उघड्या डोळ्याने बघतोय की त्यांनी विचार केला की बाबा पांडवांकडचे जे योद्धे आहेत त्यांच्या केसाला सुद्धा धक्का लागत नाही, परंतु आपल्याकडचे जे बलाढ्य योद्धे आहेत सर्व योद्धे आपल्याकडून आहेत, परंतु सर्वजण त्या ठिकाणी धारातीर्थ पडतायत, मृत्यूशी झुंज देत आहेत, मरणाला त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. याचं कारण काय असेल? आला तो दुर्योधन पितामह भीष्मांच्याकडे आणि पितामहांना म्हटलं, पितामह हम जानते हैं, हम इतने दिनों से जब से युद्ध शुरू हुआ है तब से हम देख रहे हैं कि पांडवों के जो बड़े योद्धे हैं उन योद्धों में से अभी तक एक ही बड़ा योद्धा मरा नहीं, जमीन पर गिरा नहीं, लेकिन हमारे जो बड़े योद्धे हैं वो मर रहे हैं, जमीन पर गिर रहे हैं. त्यावेळेस त्या ठिकाणी सांगतात, दुर्योधन म्हणतात, पितामह मला माहिती आहे जेव्हापासून युद्ध सुरू झालंय तेव्हापासून मी बघतोय की पांडवांकडचे जे योद्धे आहेत त्यांच्या केसाला सुद्धा धक्का लागत नाही, परंतु आमच्याकडे एवढे मोठे बलाढ्य योद्धे असून त्याचा उपयोग काय? सर्वजण त्या ठिकाणी मरतायत, धारातीर्थ पडतायत, मृत्यूशी झुंज देत आहेत. याचं कारण मला माहीत आहे की तुम्ही आमच्याकडून आहात, परंतु तुमचं मन तुम्हाला सांगतंय की विजय हा पांडवांचा व्हावा आणि पराजय हा कौरवांचा व्हावा. त्यावेळेस हे कठीण, कडवट, तिखट बोललेलं पितामहांना सहन झालेलं नाही, कारण की जे सत्यानं वागणारे असतात ना महाराज, त्यांना काही बाकीचं सहनच होत नाही. म्हणतात ना, नाकावर बसलेली माशी सुद्धा त्यांना सहन होत नाही. फक्त माणूस सत्याने वागणारा असावा आणि जो सत्यानं नाही ना त्याला सगळंच जमतं. मग तसं पितामहांना सहन झालं नाही. पितामह त्याला म्हणतात, अरे दुर्योधना, विजय हा पांडवांचा व्हावा आणि पराजय हा कौरवांचा व्हावा अशी भावनाच माझी नाही. असं लांछन तू माझ्या पाठीमागं लावू नको. आणि जरी तुला असा संशय माझ्यावरती येत असेल तर हा गंगेचा पुत्र भीष्म या ठिकाणी सूर्यास्ताच्या वेळी शपथ घेतो की उद्या सूर्यास्तापर्यंत पृथ्वीवरती एकही पांडव जिवंत राहणार नाही. कौरवांना अति आनंद झाला, एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, फार त्यांना आनंद झाला. पांडव देखील त्या ठिकाणी रात्र झाली, सर्वजण झोपी गेले. सर्व पांडव त्या ठिकाणी झोपी गेले. कौरवांच्याकडे अगदी दिवाळीसारखं वातावरण आहे, सर्व आनंदी आनंद त्या ठिकाणी वातावरण आहे. एवढा आनंद झाला, फक्त फटाके फोडायचे आणि तोंडामध्ये गुलाबजामुन सोडायचे एवढंच राहिलं होतं. कौरवांना आनंद झाला, परंतु पांडव देखील गाढ झोपी गेले. परंतु पांडवांच्या संदर्भातील जे काही लोक आहेत ज्यांनी पितामहांची शपथ ऐकली होती त्यांना त्या ठिकाणी झोप लागेना, रात्रभर झोप लागेना. जागेत 3:30 वाजता विश्वाचा मालक बेचैन झाला. अगदी ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी विश्वाचा मालक बेचैन झाला आणि आला त्या ठिकाणी अर्जुनाकडे आला आणि अर्जुना, अरे उठ. त्यावेळेस अर्जुन म्हणतात, भगवंता का साखर झोपेचा मूड घालताय? अरे मूड घालताय, झोप तुला लागलीच कशी? म्हणे झोपायच्या वेळी झोपायचं नाही, मग काय करायचं? अरे आता जर झोपलास तर कायमचा झोपशील. म्हणजे विचारतोस. पितामहांनी रणभूमीवरती काही शपथ घेतली माहिती नाही का? हो म्हणे माहिती आहे. मग काय शपथ घेतली? उद्या सूर्यास्तापर्यंत पृथ्वीवरती एकही पांडव जिवंत राहणार नाही. मग तू कोण आहे? 2 नंबरचा पांडव तर मीच आहे, 3 नंबरचा पांडव तर मीच आहे, मग तुला झोप लागलीच कशी? त्यावेळेस अर्जुन त्या भगवंताला सांगतात, अरे भगवंता मला झोप लागलीच कशी याचं कारण सांगतो. कारण की मला झोप लागलीच कशी याचं कारण सांगतो की मला जिवंत ठेवणारा जागा आहे, मला जिवंत राहण्याची गरज नाही. मला जिवंत ठेवणारा जागा आहे, मला जिवंत राहण्याची गरज नाही. याला म्हणतात विश्वास. असाच विश्वास आणि हाच विश्वास संतांच्या चरणावरती ठेवा. संताची हे पायी हा माझा विश्वास. विश्वास विश्वास तो करी स्वामी वारी सत्ता.
विश्वास तो करी स्वाभिमानी सत्ता विश्वास तो करी स्वाभिमानी सत्ता विश्वास तो करी स्वाभिमानी सत्ता विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता विश्वास संतांच्या चरणावरती ठेवा संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व भावेदाचं झालो त्यांचा विठ्ठल विठ्ठल बघा, आपल्या जीवनामध्ये देखील बऱ्याच काही गोष्टी ह्या विश्वासावरती अवलंबून असतात. बघा, आपण आजारी पडल्याच्या नंतर कुठं जातो? आजारी पडल्याच्या नंतर कुठं जाता तुम्ही? का आजारीच पडत नाहीत? पडतात ना. मग कुठं जाता आजारी पडल्याच्या नंतर? दवाखान्यात जातात. हॉस्पिटलमध्ये आपण जातो, औषधं गोळ्या घेतो, डॉक्टर आपल्याला गोळ्या औषधं देतात, आपण त्यांना पैसे देतो, आपण त्याच्याकडून गोळ्या औषधं घेतो, परंतु त्याच्या पाठीमागे देखील आपला विश्वास असतो का? कारण की डॉक्टर आपल्याला बरं होण्याचंच औषध देतील हा त्याच्या पाठीमागे विश्वास असतो. किंवा ती गोष्ट सोडा, ज्या वेळेस आपण आपली मुलगी लग्न करून दुसऱ्याच्या घरी देतो, हुंडा मागितला हुंडा देतो आपण, परंतु त्या पाठीमागे देखील आपला विश्वास असतो की आपल्या लेकराला हे सुखामध्ये सांभाळतील. किंवा दुसऱ्याची मुलगी आपण आपल्या घरी सून म्हणून करून आणतो, हुंडा कमी करा म्हटल्यावर हुंडा कमी करतो आपण, किंवा फुकटच पोरी करून आणतो. आजकाल फुकटही मुली भेटत नाही, हा भाग वेगळा आहे. परंतु जर आपल्याला एखादं म्हणलं हुंडा कमी करा, आपण हुंडा कमी करतो, फुकट मुलगी करून आणतो, परंतु त्या पाठीमागे देखील आपला विश्वास असतो की म्हातारपणी ही मुलगी आपल्याला सुखामध्ये सांभाळेल. परंतु याच विश्वासाला तडकन तडा जातो आणि म्हातारी माणसं नीट म्हातारपणी हरिपाठ काकडा कीर्तन गाठतात महाराज. आणि विश्वासाला तडाच गेला पाहिजे, त्याशिवाय यांना हरिपाठ कीर्तन दिसतच नाही. विश्वासाला तडा हा गेलाच पाहिजे. आणि विश्वासाला तडा कधी जातो माहिती आहे का? घरातल्या म्हातारीची ताकद कमी झाली की मगच विश्वासाला तडा जात असतो. म्हणून सर्व म्हाताऱ्यांना, सर्व आज्यांना माझी विनंती आहे की जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या विश्वासाला तडाच जाऊ नये, आपल्या विश्वासाला तडा जाऊ नये असं जर वाटत असेल तर तारुण्यामध्ये हरिपाठामध्ये येऊन बसा. नाही हरिपाठाला येता आलं तर घरातली घरात हरिपाठ करा. आपल्या सुनेला धार्मिक संस्कार लावा, आपल्या मुलीला चांगले संस्कार लावा, आपल्या मुलाला चांगले संस्कार करा, जेणेकरून कुणाच्याच विश्वासाला तडा जाणार नाही. संस्कार हे कसे असावे? संस्कार हे कसे असावे? कसे असावे संस्कार? संस्कार कधी करावे? गर्भामध्ये असताना. ज्याप्रमाणे कयादू मातेने भक्त प्रल्हाद गर्भात असताना त्यांच्यावरती नामस्मरणाचे संस्कार केले, तेव्हा भक्त प्रल्हाद त्या ठिकाणी निर्माण झाला. ज्याप्रमाणे जिजाऊ मासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती योग्य ते संस्कार केले, म्हणून आपल्याला या ठिकाणी आज स्वराज्य बघायला मिळते. नाहीतर नुसतं 70 70 असंच म्हणत बसावं लागलं असतं. परंतु जिजाऊ आईसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती योग्य ते संस्कार केले, म्हणून आपल्याला या ठिकाणी स्वराज्य बघायला मिळतंय. म्हणून मुजरा माझा त्या मा जिजाऊला, अरे मुजरा माझा त्या मा जिजाऊला, जिने घडविले त्या शूर शुभाला, साक्षात होती ती आई भवानी, तिच्या पोटी जन्म घेतला शिवांनी, मराठी मातेने केला गनिमी कावा, तो एकच होता माझ्या जिजाऊचा छावा, माझ्या जिजाऊचा छावा. जिजाऊ आईसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती योग्य ते संस्कार केले, म्हणून आपल्याला स्वराज्य बघायला मिळतंय. आज आपल्या या ठिकाणी कीर्तनही म्हणूनच चालू आहे. म्हणून द्यावी तेवढी धन्यता ही जिजाऊ साहेबांना त्या ठिकाणी दिली पाहिजे. धन्य धन्य थोराई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य थोराई शिवरायाची जिजाई, आज पूजी तो महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा जिजाईला. धन्य धन्य थोराई शिवरायाची जिजाई, धन्य
मुजरा मानाचा जिजाईला मुजरा मानाचा जिजाईला मुजरा मानाचा जिजाईला मुजरा मानाचा जिजाईला टप 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 चाले घोडा माझ्या शिवरायाचा मरद मावळे झाले आता झाले आज गोळा दिल वचन साहिबा दिल वचन साहिबा वचन पूर्ण करी बाई माझा ग शुभराजा ग बसला घोड्यावरी शुभराजा ग बसला घोड्यावरी शुभराजा ग बसला घोड्यावरी शिवराजा ग बसला घोड्यावरी बैराजा ग बसला घोड्यावरी बैराजा ग बसला घोड्यावरी छत्रपती जिजाऊ आईसाहेबांनी शिवरायांवरती योग्य संस्कार केले म्हणून आपल्याला स्वराज्य या ठिकाणी बघायला मिळतंय. म्हणून आपणही आपल्या मुलींवरती सुनेवरती चांगले संस्कार केले पाहिजे की जेणेकरून कुणाच्याच विश्वासाला तडा जाणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. परंतु ही म्हातारी माणसं विश्वासाला तडा गेल्याच्या नंतर सावध होतात महाराज. विश्वासाला तडा गेल्याच्या नंतर मग सावध होतात आणि मग कीर्तनामध्ये येऊन बसतात. असं बारीक तोड करून येऊन बसतात. असंच एका ठिकाणी कीर्तनाला गेले आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर एक म्हातारी आजी होत्या माझ्यासमोर एवढं बारीक तोंड करून बसल्या. मी म्हणलं आजी काय झालं. आता आजीला काय झालं म्हणेपर्यंत दम आजीने जीच मोठ्याने रडायला सुरुवात केली. एवढ्या मोठ्याने रडायला लागले. मी म्हणलं आजी नेमकं झालं काय. आजी म्हणली काय सांगू ताई तुम्हाला विचारूच नका. अहो मी म्हणलं आता माझ्याशिवाय दुसरं कोणी विचारलं नव्हतं तरी म्हातारी म्हणते विचारूच नका. मी म्हणलं आजी नेमकं झालं काय. म्हाताऱ्याचा काही त्रास आहे का. नाही हो माझा म्हातारा फार चांगला आहे. मेला मग मुलाचा काही त्रास आहे का. नाही मुलगा तर सोन्याहून पिवळा आहे. मेला मग नातवंड काही त्रास देतात का. नाही नातवंड तर गुलाबाच्या फुलासारखे आहेत. मग मी म्हणलं नेमकं झालं काय. अहो ती नाही का किरसुनी. म्हणलं नेमकं कोण किरसुनी. शेजारी का. नाही म्हणे शेजारीन देखील फार चांगले जीवाची जीवलग आहे मैत्रीणच आहे माझी. मेलं मग कोण. ती नाही का आमच्या घरातली किरसुनी. म्हणलं सुनबाई का. म्हणे हो. ती म्हणलं फार त्रास देते का हो आजी. ती म्हणली हो. काय सांगावं ताई तुम्हाला. पातळ पाण्याचा चहा मला दात घासायला ब्रश नाही म्हणजे नाही कपड्याला साबण नाही अंगाला साबण नाही. हे बघा माझ्या पदराचा वास घेऊन बघा 15 दिवस झाले आंघोळच केली नाही. म्हणलं आजी वास नको मला. मी पटकन 2 फूट मागं सरकले आणि तोंडाला ओढणी लावली. म्हणलं पण आजी फारच त्रास देते का हो तुमची सून तुम्हाला. म्हणणे हो. काय सांगावं ताई तुम्हाला. मी म्हणलं सून जरा जास्तच त्रास देते पण सून लांबच्या नात्यातली का जवळच्या नात्यातली. म्हातारी म्हणते अहो सख्या भावाची. म्हणलं सख्या भावाची. मग तर शॉकच बसला मला. मी सख्या भावाची पण फार त्रास देते का. म्हणे काय सांगावं ताई तुम्हाला फार त्रास देते मला. मी म्हणलं ताई जगावंच वाटत नाही मरावंच वाटतंय. मी म्हणलं आजी मरू नका माझ्यासोबत येता का. म्हणे हो कधी नेता मला. मी म्हणलं आत्ता चला कीर्तन संपलं. म्हणे नको आता नको जरा कापूस फुटलाय कापूस वेचून झाला की मग येते. म्हणजे बघा म्हाताई सुनाला काम करू लागणार आणि मग माझ्यासोबत येणार. माझ्या डोक्याला ताण दिला. म्हणजे याला काय म्हणायचं म्हातारी माणसं विश्वासाला तडा गेल्याच्या नंतर सावध होतात. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून विश्वास हा कुठे ठेवला पाहिजे तर संतांच्या चरणावरती विश्वास हा आपण ठेवला पाहिजे. बघा विश्वास संतांच्या चरणावरती कोणी ठेवला बघा सांगून जाईल तुम्हाला. जिने संतांच्या चरणावरती विश्वास ठेवला तिला राहायला फार असा मोठा काही बंगला नाही किंवा तिच्या बापाच्या घरी कोटी करोडोच्या बंगल्यात ती राहती असं देखील नाही किंवा शेजारी पाजारी विद्वान आहेत असं देखील नाही. शेजारी पाजारी पंडित आहेत ब्राह्मण आहेत असं देखील नाही किंवा ज्ञानेश्वरी गाथा मुखोद्गत आहे असं देखील काही नाही. वेदामध्ये काय आहे विष्णू सहस्रनामामध्ये काय आहे याची देखील तिला कल्पना नाही. परंतु मनाने थोडी निर्मळ होती. मनाने अगदी निर्मळ होती. गंगेच्या पाण्यासारखी अगदी गंगेच्या पाण्यासारखी मनाने निर्मळ होती. जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन
भगवंत जाना तया जवळी भगवंत जान जैसी गंगा वाहे तैसे त्याचे मान भगवंत जाना तया जवळी भगवंत जान ज्याचे जवळी देवा भक्ती भाव उभा ज्याचे जवळी देवा भक्ती भाव उभा स्वानंदाचा गाभा तया दिसे जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मान भगवंत जाना तया जवळी भगवंत जाना. ज्याप्रमाणे गंगेचं पाणी आहे ना त्याप्रमाणे फक्त मनाने थोडी निर्मळ होती, बाकी काहीच नव्हतं तिच्याकडे. आणि तेवढंच असताना बाकी काही असल्याची गरज देखील लागत नाही. फक्त तेवढंच माणसाकडे असायला पाहिजे. परंतु तेवढंच नाही, आपल्याकडे बाकीचं गबाळ भरपूर आहे. एवढी मनाने निर्मळ होती. वयामध्ये आली, लग्नाची चर्चा चालू झाली. लग्न ठरलं. आता लग्नाच्या आदल्या दिवशी आपल्या घरासमोर बोकडांची त्या ठिकाणी दावणं बांधलेली होती. मद्याचे डेरे त्या ठिकाणी भरून ठेवलेले होते. आपल्या वडिलांना प्रश्न केला की बाबा ही बोकडे या ठिकाणी का बांधलेत? त्यावेळेस वडिलांनी सांगितलं, अरे बाळा उद्या तुझं लग्न आहे. हो म्हणे उद्या माझं लग्न आहे, परंतु माझ्या लग्नाचा आणि या बोकडांचा काही संबंध? अरे बाळा उद्या तुझं लग्न आहे आणि लग्नामध्ये सर्व आपल्या पाहुणे रावळ्यांना आपल्या नातेवाईकांना या बोकडाचं मांस खाऊ घालावं लागणार आहे. त्यावेळेस तिने विचार केला की माझ्या लग्नामुळे जर एवढ्या सर्वांचा बळी जात असेल तर मी लग्न न केलेलं काय वाईट आहे? कारण की मनाने ती एवढी निर्मळ होती. ती म्हणली पाहुणे मंडळी कोण नाराज होणार आहेत? वराड ना. आणि वराड महाराज, जे वराड खाण्यावरूनच कधी नाराज झालेलं असतं. बाकी लग्नामध्ये किती गोडवाय ते कधीच बघणार नाही, परंतु जे खाण्यावरून नागडोळे मोडतात ना त्याला वराड म्हणतात. तिने विचार केला की बाबा माझ्या लग्नामुळे जर एवढ्यांचा जीव जाणार असेल, एवढ्यांचा बळी जाणार असेल तर मी लग्न न केलेलं काय वाईट आहे? त्यावेळेस तिने विचार केला. अख्खी रात्र त्या ठिकाणी विचारामध्ये गेली. सर्वांना शांत झोपून दिलं आणि सोडलं ना घर महाराज. तिने घर सोडलं. कुठे गेली? कुठल्या गावामध्ये नाही गेली, दूर गेली, अगदी जंगलामध्ये गेली आणि जंगलामध्ये झाडावरती जाऊन बसली. पुन्हा डोक्यामध्ये विचार आला की माझा पिता मला शोधण्याकरिता सर्व पाहुणे रावळे पाठील, झाडाचं पान शोधून काढतील मला, म्हणून एका मेलेल्या उंटाच्या पोटामध्ये त्या ठिकाणी दडून बसली. सर्व पाहुणे रावळे आले, नातेवाईक आले, बघून गेले. तिला कळालं की आता आपल्याला बाहेर निघायला काही हरकत नाही. बाहेर निघाली आणि धाव घेतली तिने संतांच्या आश्रमाकडे, संतांच्या झोपडीकडे तिने धाव घेतली. पण पुन्हा मनामध्ये विचार आला की आपण अगोदरच हलक्या जातीमध्ये जन्माला आलो, संत आपल्याला जवळ करतील की नाही? शूद्र जातीमध्ये आपण जन्माला आलो, संत आपल्याला जवळ करतील की नाही? आपल्याला जवळ घेतील की नाही? आपल्याला कुठलं ज्ञान नाही. पशुमध्ये आणि आपल्यामध्ये काही फरक नाही. फरक एवढाच आहे, फक्त आपण बोलू शकतो, पक्षी बोलू शकत नाही. कुठलं ज्ञान मला नाही, संत मला जवळ घेतील का नाही? म्हणून चोरून त्या ठिकाणी संताची सेवा करू लागली. संत ज्या वाटेनं चालायचे ती वाट हाताने त्या ठिकाणी झाडून काढायची. आपण आपल्या घरातला खीर देवासमोर फेकतो, परंतु संत ज्या वाटेनं चालायचे ती पायवाट ती त्या ठिकाणी हाताने झाडून काढायची. संतांनी देखील विचार केला की रोज माझी सेवा एवढी कोण करत आहे? संतांनी एक वेळेस बघितलं, तिला बघितलं आणि ती एवढी घाबरली. संतांना म्हटली माफ करा, चुकी झाली, तुमची चोरून सेवा केली, परंतु सेवा करावी एवढाच उद्देश, त्याच्या पाठीमागे दुसरा कुठलाही स्वार्थ माझा नव्हता. तिच्या निर्मळ मनाची त्या ठिकाणी चाचणी झाली आणि संतांनी तिला त्या ठिकाणी झोपडी बांधून दिली. सांगितलं आश्रमावरती येत जा, आश्रमावरती कधीतरी येत जा, प्रवचन ऐकायची, कीर्तन ऐकायची. थोडंफार ज्ञान तिला त्या ठिकाणी झालं, कारण की कानावरती चांगलं पडलं की तोंडातून बाहेर चांगलं निघत असतं, म्हणून कानावरती चांगलं पडलं पाहिजे. थोडं तिला ज्ञान झालं आणि एक वेळेस संत तिच्या झोपडीमध्ये आले. तिला म्हटले अगं तू एवढी भाग्यवान आहेस, एवढी भाग्यवान आहेस. का भाग्यवान आहे? अगं मी ज्या भगवंताला, ज्या विश्वाच्या मालकाला मी भेटण्याकरता चाललो, तो जगाचा मालक तुझ्या झोपडीमध्ये तुला भेटण्याकरता येईल. त्यावेळेस तिने विचार केला
पण कधी येणार, काय येणार ते मी सांगू शकत नाही. परंतु मी गेल्याच्या नंतर आणि तू मरण्या अगोदर इथं फक्त भगवंतच येईल. फक्त भगवंताची वाट बघ. रोज त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्राची वाट पाहायची. तिने संतांच्या शब्दावरती विश्वास ठेवला. केव्हापासून? तेव्हा भगवंताचा जन्मच व्हायचा राहिला होता. तेव्हापासून तिने विश्वास ठेवला संतांच्या शब्दावरती. शेवटी त्या ठिकाणी तिचं नाव असणारं काय तिचं नाव होतं माहिती आहे तुम्हाला? काय होतं तिचं नाव? शबरी माता. मी न जानकी राजकुमारी, मी नाहिल्या शाधिकनारी. दीन जानकी वेडी शबरी, तुझ्या पदाचे अखंड चिंतन ही माझी साधना. रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, राम रघुनंदना. आश्रमातया कधी रेशील, आश्रमातया कधी रेशील, हे नाथ नारायणा. रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, राम रघुनंदना, राम रघुनंदना, राम रघुनंदना. तिचं असणारं नाव म्हणजे शबरी. शबरीने एवढी भगवंताची वाट बघितली, एवढी भगवंताची वाट बघितली की आज प्रभू रामचंद्र या वाटेने येतील. ती वाट सडा रांगोळी काढून झाडून काढायची, सडा टाकायची. त्या ठिकाणी फुलाचा सडा त्या ठिकाणी टाकायची. रोज प्रभू रामचंद्रांची वाट त्या ठिकाणी बघायची. ज्याप्रमाणे 22 जानेवारीला आपण भगवान प्रभू रामचंद्रांचं स्वागत त्या ठिकाणी केलं होतं. प्रभू रामचंद्र येणार म्हणून सर्व गावामध्ये अगदी धूमधडाक्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये कीर्तन, प्रत्येक गावामध्ये सुंदर वातावरण प्रत्येक गावकऱ्यांनी केलं होतं. त्याचप्रमाणे शबरीने देखील भगवान प्रभू रामचंद्राचं स्वागत केलं. तिचा विश्वास त्या ठिकाणी फळाला आला आणि जगाचा मालक तिच्याकडे आला. स्वागत केलं तिने, एवढं सुंदर स्वागत केलं. सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा, अवध में राम आए हैं, अवध में राम आए हैं, मेरे सरकार आए हैं, मेरे सरकार आए हैं. लगी कुटिया भी दुल्हन से, मेरे सरकार आए हैं. सजा दो घर को गुलशन सा, अवध में राम आए हैं. शबरी मातेने त्या ठिकाणी सुंदर स्वागत प्रभू रामचंद्राचं केलं. प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आले. त्यांनी त्या ठिकाणी वाट तेवढी बघितलेली होती प्रभू रामचंद्राची. तिची इच्छा आहे की जगाच्या मालकाचे पाय आपण धुवावे. परंतु तिचा भाव भगवान प्रभू रामचंद्रांनी जाणला. आपला पाय त्या ठिकाणी वरती केला. तिची इच्छा होती प्रभू रामचंद्राचे पाय आपण धुवावे, परंतु नव्हतं ना पात्र कुठलं तिच्याकडे. तसं पात्र तिच्याकडे नव्हतं, कुठलं पात्र नव्हतं भगवान प्रभू रामचंद्रांचे पाय धुण्यासाठी. परंतु तिच्याकडे पात्रता एवढी होती की जगाचा मालक चालत तिच्या झोपडीमध्ये आला. तशी आजकाल आपली घरं पात्रांनी गच्च भरली, परंतु आपली पात्रता एवढी नाही की जगाच्या मालकानं आपल्या घरी यावं, एवढी आपली पात्रता नाही. तिची इच्छा आहे की भगवान प्रभू रामचंद्राचे पाय आपण धुवावे. भगवान त्याने तिचा भाव जाणला, आपला पाय वरती केला. शबरीने तिच्या भगवंताच्या पायाखाली आपले हात धरले आणि हाताचंच पात्र केलं कर पात्र. आणि त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्रांच्या चरणावरती नतमस्तक त्या ठिकाणी झाली. मस्तक टेकवलं. एवढी रडली, एवढी रडली, एवढी रडली आणि आपल्या अश्रुधारांनी त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्राचे पाय त्या ठिकाणी तिने धुवून काढले. भगवान प्रभू रामचंद्राचे पाय आपल्या अश्रुधारांनी तिने धुवून काढले. आनंद झाला. तिच्या विश्वासाला देव पावला. विश्वासाला
विश्वास तिचा फळाला आला आणि जगाचा मालक चालत तिच्या झोपडीमध्ये आला. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून बघा, जरी शबरी मातेची पात्र त्यांच्याकडे नसलं तरी त्यांची पात्रता एवढी होती की जगाचा मालक चालत त्यांच्या घरी आला. चालत चालत जगाचा मालक तिथे आला आणि त्या ठिकाणी शबरी मातेला दर्शन दिलं. म्हणून तिने विश्वास तेवढा भगवंतावरती ठेवला होता, संतांच्या चरणावरती विश्वास तिने तेवढा ठेवला होता. केव्हापासून विश्वास ठेवून बसली होती? तेव्हा भगवान प्रभू रामचंद्राचा जन्म व्हायचा राहिला होता, तेव्हापासून विश्वास ठेवला. म्हणून जगाचा मालक चालत तिच्या झोपडीमध्ये आला. विठ्ठल विठ्ठल म्हणून विश्वास हा कुठे ठेवला पाहिजे? संतांच्या चरणावरती विश्वास आपण ठेवला पाहिजे. सर्व भावाने भक्तीने त्यांचा दास आपण त्या ठिकाणी झाला पाहिजे, भक्ती केली पाहिजे, भाव त्या ठिकाणी भगवंताच्या चरणावरती ठेवला पाहिजे. कारण की भगवंत हा भावाचा भुकेला आहे. देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला. सोडून याला, सोडून याला, सोडून याला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, भावाचा भुकेला, भावाचा भुकेला. देव फक्त भावाचा भुकेला आहे. देव भावाचा भुकेला. वैकुंठ सोडून याला भगवंताला फक्त शुद्ध भाव लागतो आणि तोच भाव शबरी मातेकडे होता. म्हणून भगवंत त्या ठिकाणी दर्शन देण्याकरिता त्या ठिकाणी आले. म्हणून भगवंताला भाव लागतो आणि भक्ती लागते. फक्त शुद्ध भाव आपल्याकडे पाहिजे आणि भगवंताच्या चरणाजवळ तो भाव ठेवा, भगवंताची भक्ती करा. भगवंत एक दिवस तुम्हालाही दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून भगवंताची भक्ती आपण आपल्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर केली पाहिजे. भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे. भगवंताची भक्ती कोणी केली? संत श्रेष्ठ मीराबाई. एवढी त्यांची भक्ती होती, किती भक्ती होती की संसार करावा की नाही याचं भान त्यांना त्या ठिकाणी राहिलं नव्हतं. ज्यावेळेस मीराबाईंचे वडील मीराबाईंना म्हणायचे, मीरा लग्न कर बेटी, त्यावेळेस मीराबाई ठामपणे उत्तर द्यायच्या, बाबा माझं लग्न की नाही त्या श्रीकृष्णाच्या भक्तीशी केव्हा झालंय असं म्हणायच्या. एवढ्या वेड्या झाल्या होत्या, भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये दंग झाल्या होत्या, मग्न झाल्या होत्या. गळ्यामध्ये विना, पायामध्ये घुंगरू बांधून गल्लोगल्ली नाचत भजन करत होत्या. मीरा नाची रे, मीरा नाची रे, बघ घुंगरू बांध मीरा नाची रे. एवढं सुंदर भजन त्या करत होत्या. तेच भजन आपल्याला करायचे. सारे ग पा धनी ध प, ग रे ग म ग रे ग ग ग, सारे ग प ग रे सा नि रे सा नि, प नि रे म प ध प म रे, पा म ग रे सा रे नि ध रे सा. हे अखावो हे अखबो जो शाम का दर्शन किया करे, हे शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार जम कहे, बेकार जम कहे, जो रे व्यर्थ बातों में मुख वो है जो भगवान का सुमिरन किया करे. हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की, ये हाथ जो भगवान का पूजन किया करे.
जीव का जग में प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन हो गए मगन हो गए रे हो गई रे मगन. महिला मंडळ सर्वांनी हात वरती घ्या. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन वो तो गले गले हरे गुन गाने लगी ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. कोई रोके नहीं कोई टोके नहीं मेरा गोविंद गोपाल गाने लगे बेटे संतों के संग रागे मोहन के रंग मेरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी वो तो गले गले हरे गुन गाने लगे. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. वो तो गली गली हरे गुन गाने लगी ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन 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 ऐसी लागी लगन मेरा हो गई मेरा हो गई मगन ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन लागी लगन मेरा हो गई मगन ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. लागी रे ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. मीराबाई एवढ्या भगवंताच्या भक्तीमध्ये दंग झाल्या होत्या की त्यांना स्वतःचं भान राहिलं नव्हतं. मग आपणही भक्ती केली पाहिजे. भगवंताचं नामस्मरण नामचिंतन आपल्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर केलं पाहिजे. संतांच्या चरणावरती विश्वास ठेवला पाहिजे. भगवंताची भक्ती केली पाहिजे. भावाने भक्तीने त्यांचा दास आपण त्या ठिकाणी झालं पाहिजे. आणि तुम्ही म्हणाल भगवंताचा दासही आम्ही होऊ भक्ती आम्ही करू संतांच्या चरणावरती विश्वासही आम्ही ठेवू परंतु त्यामध्ये आमचा फायदा काय तेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये त्याची सांगतात. मदयिता करते सकाळ हो त्याची मदयिता करते सकाळ तेरी माझे हित करीती सकाळ तेरी माझे हित करीती सकाळ करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी. जर भगवंताचा दास तुम्ही झालात तर भगवंत तुमचं हित करतील. तुमच्या जीवाचं कल्याण केल्याशिवाय भगवंत राहणार नाही. म्हणून सर्व भावाने भक्तीने त्यांचा दास व्हा. नामचिंतन करा नामस्मरण करा. असो
या ठिकाणी, कारण की एवढा सुंदर नरदेह भगवंताने तुम्हा आम्हाला दिला. आपलं कर्तव्य आहे ते भगवंताचं नामचिंतन करणं, नामस्मरण करणं. आता मला सांगा, भगवंताने किती सुंदर नरदेह आपल्याला दिला, कशा करता दिला? देवे दिला दे भजन गोमटा, देवे दिला दे भजन गोमटा, देवे दिला दे भजन गोमटा, देवे दिला दे भजन गोमटा. देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा. गोया झाले फाटा बाधिकेरा, देवे दिला दे भजन देवे दिला देह भजन गोमटा, भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा. बाधिकेचा भगवंताने नरदेह दिला, भजनाकरिता दिला. परंतु या मृत्यू लोकामध्ये असे काही जीव जन्माला आले की त्यांनी हा नरदेह फक्त भोजन करून आपला नरदेह वाटू लावला. मला सांगा, फक्त देह दिला का नाही? दिले इंद्रिय हातपाय कान, डोळा मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. एवढा सुंदर नरदेह दिला. आता मला सांगा, जर आपल्याला हे दोन कानच दिले नसते तर चष्म्याच्या दांड्या कुठे अडकवल्या असत्या? कुठे अडकवल्या असत्या महिला मंडळ? मग खेळ ठोकावं लागले असते. खेळ ठोकले असते तरी चष्म्याच्या दांड्या अडकल्या नसत्या, दोऱ्या बांधावं लागल्या असत्या. म्हणजे एवढी काळजी भगवंताला आपली आहे की भगवंतांनी सर्व इंद्रिय व्यवस्थित दिले, जिथल्या तिथं दिले. मग एक जरी पार्ट भगवंतांनी कमी दिला तर किती मोठी फजिती होते बघा, सांगून जाईल तुम्हाला. असंच एक मेंढपाळ होता आणि तो बहिरा होता, त्याला ऐकायला येत नव्हतं. मेंढ्या चारत चारत जंगलामध्ये गेला. जंगलामध्ये गेल्याच्या नंतर एका झाडाखाली त्याला गाढ झोप लागली. परंतु तो बहिरा होता, लक्ष इकडे द्या बरं का, तो बहिरा होता, त्याला ऐकायला येत नव्हतं. परंतु मेंढ्या चारत चारत जंगलामध्ये गेला. जंगलामध्ये गेल्याच्या नंतर एका झाडाखाली त्याला गाढ झोप लागली. उठून बघतो तर आपल्या मेंढ्या त्या ठिकाणावरून गायब होत्या. आता मेंढ्या गायब होत्या तिथं, त्या ठिकाणी मेंढ्यांना तो शोधू लागला. मेंढ्यांना शोधू लागला तेवढ्यात त्याला एक शेतकरी दादा दिसले. शेतकरी दादाला विचारला, का हो शेतकरी दादा, माझ्या मेंढ्या तुम्ही बघितल्यात का? आता शेतकरी दादा ज्वारीच्या पाखरांना हाणत होते. शेतकरी दादा देखील बहिरेच होते, त्यांनाही ऐकायला येत नव्हतं. आता शेतकरी दादाने सहज एका पाखराला खडा फेकून मारला. याला वाटलं कदाचित शेतकरी दादाने मौन धरलं असेल, आपल्याला दिशा दाखवून दिली, आपण त्या दिशेने जाऊ. आता हा त्या दिशेने गेला आणि योगायोग याला त्याच्या मेंढ्या त्या ठिकाणी सापडल्या. आता मेंढ्या त्या ठिकाणी सापडल्याने विचार केला की बाबा, आपल्या एवढ्या मोठ्या मेंढ्या शेतकरी दादाने सापडून दिल्या, मग आपण त्यांना काहीतरी बक्षीस द्यायला पाहिजे. मग आपल्याकडे आहे एक मोडकी मेंढी, तर आपण ती त्यांना बक्षीस म्हणून देऊ. मोडकीवर का चांगलं कोणी कोणाला दान देत नसतं. आता हा मोडकी मेंढी घेऊन गेला शेतकरी दादाकडे आणि शेतकरी दादाला म्हटलं, का हो शेतकरी दादा, तुम्ही माझ्या मेंढ्या सापडून दिल्या, त्याबद्दल मी तुम्हाला ही मोडकी मेंढी बक्षीस देतो, तुम्ही घ्या. आता शेतकरी दादा म्हटले, मी तुझी मेंढी मोडलीच नाही तर भरून कस काय देऊ. आता दोघांचे जोरात भांडणं त्या ठिकाणी चालू झाले. तेवढ्यात तिकडून एक घोडेस्वार दादा आले. ते देखील बहिरेच होते, त्यांनाही ऐकायला येत नव्हतं. पहिला सांगतो, घोडेस्वार दादा यांनी माझ्या मेंढ्या सापडून दिल्या, त्याबद्दल मी याला एक मोडकी मेंढी बक्षीस देतो, तर हा घेत नाही. दुसरा म्हणतो, घोडेस्वार दादा, अहो मी याची मेंढी मोडलीच नाही तर भरून कस काय देऊ. तिसरा म्हणतो, घोडेस्वार दादा देखील बहिरेच होते, त्यांनाही ऐकायला येत नव्हतं. घोडेस्वार दादा देखील त्या ठिकाणी म्हणतात, माझे वडील असताना या घोड्याचा सौदा मला 70,000 रुपयाला करून दिला. 70,000 रुपयाला हा घोडा मला घेऊन दिला आणि तुम्ही दोघं म्हणताय चोरीचा घोडा आहे. नाही, मी हे मान्यच करू शकत नाही. आता तिघांचे जोरात भांडणं त्या ठिकाणी चालू झाले आणि तेवढ्यात तिकडून ते तिघ जण गेले पोलीस पाटलाकडे. आता आपल्या गावामध्ये जर भांडणं लागले तर तुम्ही कुठं जाता? पोलीस पाटलाकडे जाता की नाही? मग ते देखील पोलीस पाटलाकडे गेले. आता ज्या पोलीस पाटलाकडे गेले तो देखील बहिराच होता, त्यालाही ऐकायला येत नव्हतं. आणि एक महिनाभर आधी त्या पोलीस पाटलांनी आपल्या दोन्ही बायका घराबाहेर काढून दिलेल्या होत्या. आता हे तिघं गेले. पहिला म्हणतो, पोलीस पाटील यांनी माझ्या मेंढ्या सापडून दिल्या, त्याबद्दल मी याला एक मोडकी मेंढी बक्षीस देतो, तर हा घेत नाही. दुसरा म्हणतो, पोलीस पाटील मी तुमच्याकडे जवळजवळ 4 ते 5 वर्ष राहिलो, कुणाच्या कोंबड्याचं राखणं केलं, कुणाच्या कोंबडीचं पिल्लू सुद्धा मोडलं नाही. हा म्हणतो माझी मेंढी मोडली. नाही, मी हे मान्यच करू शकत नाही. तिसरा म्हणतो, पोलीस पाटील
या घोड्याचा सौदा तुम्हीच मला करून दिला. माझे वडील असताना हा 70,000 रुपयाला घोडा तुम्ही मला घेऊन दिला. हे दोघं म्हणतात चोरीचा घोडा आहे. नाही नाही, मी हे मान्यच करू शकत नाही. आता तिघांचं ऐकून घेतलं. पोलीस पाटील रागाने तटकन उठले आणि म्हटले, तुम्ही तिघाच काय, अख्खं गाव जरी आलं तरी एकीला सुद्धा घरात घेणार? म्हणजे एक पार्ट कमी दिला तर अख्खं गाव कामाला लागलं. मग सर्व इंद्रिय आपल्याला व्यवस्थित दिले, जिथल्या तिथं दिले. जेणे हा जीव दिला दान, तर याचे करील चिंतन. भगवंताने आपल्याला नरदेह हा दान दिला. दान या शब्दाचा अर्थ काय आहे? दान या शब्दाचा अर्थ काय आहे? फुकट. आता व्यवहारामध्ये जर जीवन जगत असताना विचार केला तर साधी कोणी कोणाला चुन्याची पुडी सुद्धा फुकट देत नाही. पण भगवंतानी एवढा सुंदर नरदेह आपल्याला फुकट दिला. मग आपलं कर्तव्य आहे त्या भगवंताचं नामचिंतन करणं. महिला मंडळ एकदा हात वरती घ्या. फक्त महिला बरं का, फक्त महिला हात वरती घ्या. माझ्या पाठीमागं भजन म्हणायचं. म्हणताल ना? म्हणताल का? एकतर हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. म्हणताल का? हो ना? हात वरती घ्या सर्वांनी. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई, 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 नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई. मागच्या बाया बोलत नाही. म्हणल्या 2-3 का होईना म्हणले बरं का. मागच्या पुढच्यांचं काय करायचं ते तुम्ही तुमचं बघून घ्या. घ्या हात सर्वांनी वरती घ्या. पुरुष वर्ग महिला मंडळ सर्वांनी हात वरती घ्या. सर्वांनी हात वरती घ्या. सर्वांनी, मागचे पुढचे सर्वजण ज्यांना मी दिसते आणि मला जेवढे दिसते तेवढे सर्वांनी हात वरती घ्या. एखादा जर खाली ठेवला, मी जरी बघत नसते तरी वरून देव बघतोय. पुन्हा काही झालं तर माझ्याकडे यायचं नाही, नाहीतर म्हणताल महाराज जवळचाच आहे, चला भेटून येऊ. जमणार नाही. हात वरती घ्या. भगवंत काढून घेईल बरं का. हात वरती घ्या. घ्या हात वरती. राहू द्या अशी सकाळपर्यंत. घ्या वरती. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, एकदा जोरात टाळ वाजतील. टाळ टाळ जोरात वाजवा. टाळ पखवाज टाळी. सर्वांनी टाळी वाजवा. टाळी काय सर्वांनी वाजवलं नाही, मी इथून बघितलंय. सर्वांनी टाळी वाजवा. वा. टाळ पखवाज. टाळी टाळ पखवाज. टाळी टाळ पखवाज. टाळी टाळ पखवाज. टाळी टाळ. या सर्वांनी आपले दोन्ही हात खाली घेतले का? महाराज वरती करायला सर्वांना सांगावं लागतं, परंतु खाली घ्यायला कुणाला सांगावं लागत नाही. असं न सांगता तुम्हाकडे येत्यंतर माझ्या अंतकरणातला भाव तुम्ही ओळखला आणि मनानेच खाली हात घेतले. संताची पायी हा माझा विश्वास,
सर्व भावेदास झालो त्यांचा त्याची माझी हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी भागलिया मजा वाहतील कडे त्यांची आणि जोडी सर्व सुख त्याची माझी हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी तुका म्हणे शेषा सेविनावाडी तुका म्हणे शेषा सेविनावडी तुका म्हणे शेषा सेविनावडी तुका म्हणे शेषा सेविनावाडी तुका म्हणे शेषा सेविनावाडी तुका म्हणे शेषा सेविनावडी तुका म्हणे शेषा सेविनावडी वचन मोडी बोलिले जे वचन मोडी बोलिले जे बोलिले जे त्याची माझी गीता करीती सकाळा त्याची माझी गीता करीती सकाळा वचन न बोली बोलिले जे वचन न मोडी बोलिले जे बोलिले जे त्याची माझी हित करीती सकाळ त्याची माझी हित करीती सकाळ जेने हा गोपाळ टाळ वाजवा कृपाकारी 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 विकू द्यायला सेविनावडी वचनना बोडी बोल वचनना मोडी बोलिले जे तिची माझी हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी विठ्ठल विठ्ठल असो कीर्तनाची नियोजित वेळ ही या ठिकाणी संपलेलीच आहे. परंतु आज माझ्या कीर्तनातून जरी काही घेऊन नाही गेले, एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा, जीवनामध्ये आल्याच्या नंतर संगती ही चांगल्याची करा. कारण की आपण जशी संगती करू तसं आपल्याला आपले परिवर्तन घडत असतं. म्हणून माणसाने जीवनामध्ये आल्याच्या नंतर संगती ही नेहमी चांगल्याची केली पाहिजे. संतांची संगती जीवनामध्ये आल्याच्या नंतर केली पाहिजे. कारण की संतांच्या संगतीमध्ये जर गेलं तर योग याग जप तप करून जो भगवंत कुणाच्या स्वप्नातही जात नाही तो भगवंत आपल्याला भेटल्याशिवाय राहत नाही. म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर संगतीला फार महत्त्व आहे. बघा, जर एखादा पाण्याचा थेंब असू द्या, एखादा पाण्याचा थेंब आहे, जर तो पाण्याचा थेंब जर
तव्यावरती पडला तर तो नष्ट होतो, गरम तव्यावरती पडला तर तो नष्ट होतो, परंतु तोच पाण्याचा थेंब जर एखाद्या शिंपल्यामध्ये पडला तर त्याचं मोतीमध्ये रूपांतर होत असतं. म्हणून जशी संगती करू तसं आपल्यावरती वर्तन घडत असतं. म्हणून संगती ही नेहमी चांगल्याची केली पाहिजे. असो, आणखी एक गोष्ट माझी कीर्तनातून घरी घेऊन जा. जीवनामध्ये जीवन जगत असताना माणसाने एक मित्र कमवला पाहिजे. मित्र कमवला पाहिजे. मैत्री कशी असावी, मैत्री ही कशी असावी ऐका. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि सुदाम्या त्यांची जशी मैत्री होती, ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने श्रीमंतीचा कधी अभिमान केला नाही आणि सुदामदेवाने गरिबीचा कधी स्वाभिमान बाळगला नाही, याला म्हणायचं मैत्री. अशी मैत्री आपण आपल्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर केली पाहिजे की मित्र हा चांगला कमवला पाहिजे. कारण की मित्र ही चांगले मित्र कसेही असतात. मित्र ही दुःखाच्या टायमाला साथ देणारेही असतात आणि मित्र हे दुःख पाहून संकट पाहून लांब जाणारे ही मित्र असतात. म्हणून मित्र कसा केला पाहिजे. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. मित्र जीवनामध्ये कमवला पाहिजे, परंतु जो दुःखाच्या काळी संकटाच्या काळी जो आपल्याला मदत करेल असा मित्र असायला पाहिजे. नाहीतर संकट बघून लांब पळणारे मित्र असे प्रत्येकाच्या जीवनामध्ये भरपूर असतात. म्हणून मित्र हा कसा असायला पाहिजे. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, अगदी आरशासारखा आणि झाडाच्या सावलीसारखा मित्र हा असायला पाहिजे. असो, एवढंच माझी कीर्तनातून घरी घेऊन जा. माझं कीर्तन सफल झालं असं मी या ठिकाणी म्हणेन. कीर्तनाची वेळ या ठिकाणी संपलेली आहे. माझ्या कीर्तनातून जरी काही चुकीचे शब्द गेले असतील, तुमची मुलगी म्हणून मला या ठिकाणी माफ करा. ज्यांना एक असेल त्यांनी दुसरी समजून माफ करा, ज्यांना दोन आहेत त्यांनी तिसरी समजून माफ करा, ज्यांना तीन आहेत त्यांनी चौथी मुलगी समजून माफ करा. परंतु ज्यांना मुलगीच नाही त्यांनी सर्व इस्टेट प्रॉपर्टी माझ्या नावावर केली तरी काही हरकत नाही. मला दत्तक घ्या. पण जे काही चुकीचं असेल तुमची मुलगी म्हणून मला या ठिकाणी माफ करा. असो, कीर्तनामध्ये रंग भरवण्याचं काम ज्यांनी केलं अशा असणारे मृदुंगाचार्य हरिभक्त परायण सोमनाथ महाराज असतील, सुंदर मृदुंग वाजवून साथ केली, अंतकरणापासून त्यांच्या ठिकाणी आभार मानते. तसेच सर्व गायक वृंद मंडळी असतील, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण प्रतिभाताई दरेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. गायन करून साथ केली, अंतकरणापासून त्यांच्या या ठिकाणी आभार मानते. बाकी सर्वच गायनाचार्य मंडळी आहेत, परंतु ते माझ्या आजोबाच्या वयाचे आहेत आणि त्यांचं नाव मी घ्यावं इतपत माझा अधिकार नाही. कारण की ते वयाने, ज्ञानाने, तपाने, सामर्थ्याने सर्व काही यांनी माझ्यापेक्षा मोठे आहेत. म्हणून त्यांचे देखील सर्वांच्या ठिकाणी आभार मानते. व तसेच खरं तर सांगायचं झालं तर माझं परम भाग्य आहे बरं का, माझ्या कीर्तनामध्ये ज्यांचं आत्ताच आगमन झालं असे असणारे माझ्यावरती नितांत प्रेम करणारे, अगदी त्यांच्या मुलीसारखं मला समजतात, गुरुवर्य आदरणीय रामगिरी बाबा, ती देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांचे देखील या ठिकाणी आभार मानते. खरं तर त्या या ठिकाणी कुठं कीर्तन असलं तरी कीर्तनात उपस्थित असतात बरं का. कारण की कीर्तनकार, भरपूर कीर्तनकार